नमस्कार मंडळी, आज आपण सामान्य ज्ञान या टॉपिक वरती जे आहे IMP 150 प्रश्नांचा संच पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ असणार आहे हा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे, भारतात कोणते राज्य तागाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावरती आहे? सो भारतामध्ये तागाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावरती राज्य आहे पश्चिम बंगाल. भारतात वनक्षेत्र सर्वात कमी असलेलं राज्य कोणतं आहे? सो राजस्थानमध्ये जे आहे वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? सो भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे? सो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू खार. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचं जनक म्हटलं जातं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? असहकार चळवळ जी आहे ही 1920 साली सुरू करण्यात आली. शरीरातील कोणत्या अवयवावर कावीळ हा जो आजार आहे हा परिणाम करतो? सो शरीरातील यकृतावरती जे आहे कावीळ हा आजार परिणाम करतो. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. त्याला जे आहे ज्युपिटर असंही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. गोदावरी नदीचा उगम जो आहे हा कोठे होतो? सो गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर नाशिक येथून. ध्वनीचे प्रसारण कोणामधून होत नाही? ध्वनीचे प्रसारण जे आहे हे निर्वात पोकळीमधून होत नाही. पोलिओ शरीराच्या कोणत्या भागाला इजा पोहोचवतो? पोलिओ जो आहे हा मज्जासंस्था म्हणजेच त्याला नर्वस सिस्टम असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, त्याला हानी पोहोचवतो. कोणाला भारताचा मिसाईल मॅन नावाने जे आहे ओळखलं जातं? सो भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मानवी शरीरात जंत कोठे आढळतात? मानवी शरीरात लहान आतड्यांमध्ये जे आहे जंत आढळतात. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे बुध ग्रह. युनिव्हर्सल डोनर कोणत्या रक्तगटाला म्हणतात? युनिव्हर्सल डोनर जे आहे रक्तगट ओला म्हटलं जातं. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. ध्वनीचा वेग कोणामध्ये सर्वात जास्त असतो? ध्वनीचा वेग स्नायूमध्ये जे आहे सगळ्यात जास्त असतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. वर्षातून किती वेळा रक्तदान करता येते? वर्षातून 4 वेळेला जे आहे कमीत कमी रक्तदान करता येतं. हडप्पा टिंबटिंब नदीच्या काठावर वसली आहे. हडप्पा जी आहे ही रावी नदीच्या काठावरती वसलेली आहे. अंतराळात जाणारे प्रथम भारतीय अंतराळवीर कोण होते? अंतराळात जाणारे प्रथम भारतीय अंतराळवीर होते राकेश शर्मा. उडता येणारा सस्तन म्हणजेच सस्तन प्राणी म्हणजे मॅमल कोणता आहे? उडता येणारा सस्तन प्राणी आहे वटवाघूळ. सह्याद्री कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात? लीप इयर मध्ये एकूण जे आहे 366 दिवस असतात. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी. एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकणारा प्राणी कोणता आहे? एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकणारा प्राणी आहे सरडा. कोणत्या जिल्ह्यात जांभा खडक आढळतो? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहे जांभा खडक आढळतो. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण आहे 21%. कोणत्या देशात विमानाचा शोध लागला? अमेरिका म्हणजे USA या देशामध्ये जे आहे विमानाचा शोध लागला. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची स्थापना केली चंद्रगुप्त यांनी. कोरोना विषाणूला COVID-19 हे नाव कोणी दिलं? कोरोना विषाणूला जे आहे COVID-19 हे नाव दिलं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. वातावरणात सगळ्यात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण असतं? सो वातावरणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असतं नायट्रोजन या वायूचं. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे?
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई शिखर, जे अहमदनगरला आहे आणि किती मीटर जे आहे तिची उंची आहे तर 1646 मीटर. हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस कोणते तेल लाभदायक आहे? हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला करडईचं तेल जे आहे हे लाभदायक आहे. कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? कोकणात समांतर प्रकारची जलप्रणाली आहे. भारतात सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वाधिक हत्ती आहेत कर्नाटक या राज्यामध्ये. कोणाला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं? सल्फ्युरिक ऍसिडला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार आहे 800 किलोमीटर. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे? ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे सूर्य. भारतात सर्वात जास्त नारळाचं उत्पादन कोठे होते? भारतात सर्वात जास्त नारळाचं उत्पादन होतं केरळ या राज्यामध्ये. टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी पोलाद या धातूचा जो आहे वापर केला जातो. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे NH44. श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान जो आहे हा महामार्ग आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तो लावलेला आहे आयझॅक न्यूटन यांनी. जगातील सर्वात उंच पर्वत कोणते आहे? जगातील सर्वात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट. भारतात एकूण किती राज्य आहेत? भारतात एकूण 28 राज्य आहेत. जगातील सर्वात मोठ्या आकाराचं फूल कोणतं आहे? जगातील सर्वात मोठ्या आकाराचं फूल आहे राफ्लेशिया अर्नॉल्डी. भगवान बुद्धांना ज्ञानाची जी प्राप्ती झाली होती ती कोठे झाली होती? भगवान बुद्धांना बोधगया जे बिहारला आहे येथे जे आहे ज्ञानाची प्राप्ती झाली होती. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ. निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती असतं? तर ते असतं 37 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मध्ये किती असतं तर 98.6 डिग्री फॅरेनहाइट. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भात संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कर्जत येथे जे आहे भात संशोधन केंद्र आहे. भारतीय दूध क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय दूध क्रांतीचे जनक म्हटलं जातं डॉक्टर वर्गीस कुरियन यांना. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असं म्हणतात? मानवी शरीरातील ज्या पांढऱ्या रक्तपेशी असतात म्हणजे व्हाईट ब्लड कार्पसेल्स त्यांना जे आहे सैनिकी पेशी असं म्हटलं जातं. पृथ्वीपासून वातावरण किती अंतरापर्यंत आढळतं? पृथ्वीपासून वातावरण 50 किलोमीटर अंतरापर्यंत जे आहे ते आढळतं. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे. कार्बन डायऑक्साईडचे वातावरणात किती टक्के जे आहे प्रमाण आहे? सो याचं योग्य उत्तर असणार आहे 0.04%. कार्बन डायऑक्साईडचे वातावरणामध्ये 0.04% एवढं प्रमाण आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब बोगदा आहे अटल बोगदा. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण जे आहेत 36 जिल्हे आहेत. हिवताप म्हणजेच मलेरिया कोणत्या परजीवी जीवाणूमुळे होतो? हिवताप किंवा मलेरिया जो आहे हा प्लाझ्मोडियममुळे होतो. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंट बॅटन. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे रायगडच्या खोपोली येथे. खाद्य पदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? खाद्य पदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केला तर जीवनसत्व C चा जो आहे हा नाश होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1994 साली झाली. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेत सदस्यांची संख्या आहे 288. पूर्णान्न कोणाला म्हटलं जातं? पूर्णान्न जे आहे हे दुधाला म्हटलं जातं. भारताच्या
सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? तर ते असतात राष्ट्रपती. आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलं जातं पंडित जवाहरलाल नेहरू यांना. राजश्री शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे? राजश्री शाहू महाराज यांचं पूर्ण नाव आहे यशवंतराव जयसिंगराव घाडगे. महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? पाण्याचा गोठणबिंदू असतो 0 डिग्री सेल्सिअस. भारताचा किती टक्के भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे? भारताचा 9.7% भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पेनिसिलिनचा शोध जो आहे हा अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावला. कोणत्या वायूमुळे वातावरणातील तापमान वाढतं? कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे जे आहे वातावरणातील तापमान वाढतं. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत म्हणजेच लिव्हर. भारतातील कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी उत्तरेकडे आहे? मध्य प्रदेशची जी आहे सीमा महाराष्ट्राशी उत्तरेकडे आहे. बीसीजी लस कोणत्या रोगावर दिली जाते? बीसीजीची लस जी आहे ही क्षयरोग म्हणजे टीबी वरती जी आहे दिली जाते. तलावांचा जिल्हा कोणाला म्हटलं जातं? तलावांचा जिल्हा म्हटलं जातं गोंदियाला. नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थांपासून बनतं? नायलॉन व रेयॉन हे कापड वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनतं. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा जो आहे वापर केला जातो. त्वचेला रंग कोणामुळे प्राप्त होतो? त्वचेला रंग मेलॅनिनमुळे प्राप्त होतो आणि फक्त त्वचाच नाही केसांना सुद्धा जे आहे रंग मेलॅनिनमुळे प्राप्त होतो. मानवी शरीराचं सर्वात मोठं अंग कोणतं आहे? मानवी शरीराचं सर्वात मोठं अंग आहे त्वचा. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद फौजेची स्थापना केली रास बिहारी बोस यांनी. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह ना आपटे यांना म्हटलं जातं. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोठे होते? महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. पहिल्या महायुद्धात किती देशांनी भाग घेतला होता? पहिल्या महायुद्धात एकूण 30 देशांनी जे आहे भाग घेतला होता. इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लाकडामध्ये मुख्य घटक कोणते असते? लाकडामध्ये मुख्य घटक असते सेल्युलोज. जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे? जगातील सर्वात लहान समुद्र आहे आर्क्टिक समुद्र. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती होता नील आर्मस्ट्रॉंग. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? तर ती बरगड्यांची संख्या असते 24. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? हडप्पा संस्कृतीचा शोध लावला दयाराम साहनी यांनी. भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता होता? भारतातील सर्वात पहिला चित्रपट होता राजा हरिश्चंद्र. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली लॉर्ड मॅकॉले यांनी. मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात? मानवी हृदयाची दर मिनिटाला 70 ते 72 जे आहेत ही स्पंदने होतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. याचं मुख्यालय कोठे आहे? तर याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टनला. महाराष्ट्रात कृषी दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? महाराष्ट्रात कृषी दिन वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हे जे आहेत केंद्रीय कृषी मंत्री होते. रक्त गोठण्यासाठी मदत करणारं जीवनसत्व कोणतं आहे? रक्त गोठण्यासाठी मदत करणारं जीवनसत्व आहे जीवनसत्व K. आशिया खंडातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? आशिया खंडातील सर्वात रुंद नदी आहे
ब्रह्मपुत्रा नदी. आणि फक्त ही आशिया खंडातीलच नाहीये, तर भारतातील सुद्धा जी आहे सर्वात रुंद नदी आहे. मानवास किती आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो? मानवास 100 डेसिबल आवाजामुळे जे आहे बहिरेपणा येऊ शकतो. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोण करतं? शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो लहान मेंदू. पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखलं जातं? पंजाब केसरी म्हणून ओळखलं जातं लाला लजपतराय यांना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते वोमेशचंद्र बॅनर्जी. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना अमोनिया वायू जो आहे हा बाहेर पडतो. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंडचं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. राष्ट्रपिता ही उपाधी महात्मा गांधी यांना कोणी दिली? राष्ट्रपिता ही उपाधी जी आहे महात्मा गांधी यांना सुभाषचंद्र बोस यांनी दिली. विजेच्या दिव्यांमध्ये कोणत्या धातूची तार जी आहे ही वापरली जाते? विजेच्या दिव्यांमध्ये टंगस्टन नावाच्या धातूची तार वापरली जाते. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते रवींद्रनाथ टागोर. भूकंप मोजण्याचे एकक कोणते आहे? भूकंप मोजण्याचे एकक आहे रिश्टर. काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय पार्क आहे आसामला. भारतात कोणत्या राज्यात सूर्य सर्वात पहिल्यांदा दिसतो? भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य सर्वात पहिल्यांदा दिसतो. एड्सचे विषाणू शरीरात कोणावर परिणाम करतात? एड्सचे विषाणू शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशीस म्हणजे व्हाईट ब्लड कार्पसेल्स वरती परिणाम करतात. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रौढ मानवाच्या शरीरामध्ये किती रक्त असते? प्रौढ मानवाच्या शरीरामध्ये 5 ते 6 लिटर एवढं रक्त असतं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? जगातील सर्वात मोठा समुद्र आहे पॅसिफिक समुद्र. रक्तातील तांबड्या पेशींचा म्हणजेच आरबीसीचा नाश होणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे? सो रक्तातील आरबीसीचा नाश होणं हे मलेरियाचं लक्षण आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते असते? तंबाखूमध्ये जे आहे निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असतो. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न. कोणापासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं? बॉक्साईड पासून जे आहे ॲल्युमिनियम मिळवलं जातं. भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर होता लॉर्ड विल्यम बेटिंग. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 ला. पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? पहिला कृत्रिम उपग्रह होता स्पुटनिक 1. जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे ब्लू व्हेल. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेटिंग. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकाने बनलेला आहे? महाराष्ट्र पठार उर्फ दख्खनचं पठार जे आहे बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे. कोरोना विषाणू कोणत्या प्रकारचा आहे? कोरोना हा जो विषाणू आहे हा RNA प्रकारचा विषाणू आहे. भारताचे राष्ट्रीय झाड कोणतं आहे? भारताचे राष्ट्रीय झाड आहे वडाचे झाड. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे लोकमान्य टिळक यांनी. कितव्या वर्षापर्यंत पोलिओ लस दिली जाते? 5 वर्षापर्यंत पोलिओची लस दिली जाते. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी. जगातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे? जगातील सर्वात लांब महामार्ग आहे ट्रान्स कॅनडा महामार्ग, जो आहे 8,000 किलोमीटरचा. जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे ब्राझील. पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे? पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे वर्कोयनस्क, हे जे आहे सायबेरियाला आहे. जगात क्षेत्रफळात दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश कोणता आहे? जगात क्षेत्रफळामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे कॅनडा. पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावरती रशिया हा देश आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड. जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणतं आहे? जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे स्ट्राव्होव स्टेडियम, जे प्रागला आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला देश कोणता आहे? जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला देश आहे मोनेको. जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे दक्षिण आफ्रिका. जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश आहे मलेशिया. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? भारताचे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. भारतात प्रथमच जनगणना कधी झाली? भारतात प्रथमच जनगणना झाली 1872ला, जी केली लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.